हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सगळे चांगलेच असाल. ऊन छान पडलं होतं. केस वगैरे धुवून घेतलीत आणि सुकायला मग थांबले होते उन्हात. आणि मग ठेवलं नंतर चहा. आणि मग चहा घेत बसले. या तुम्ही पण चहा घ्यायसाठी. मस्तपैकी म्हटलं सगळं आवरायचं होतं. सगळं झालेलं नव्हतं काहीच काम, म्हणून आधी चहा घेऊन घ्यावं म्हटलं. आणि मग दक्षूला घेऊन आले. आणि हा बघा माझा पसारा तसाच पडलेला आहे, हातरून वगैरे उचलायचं. मग नंतर पटापटा लागले कामाला. पूर्णपणे इकडचे बिस्तर तिकडे, तिकडचे बिस्तर इकडं फेकफाक करून सगळा बिस्तर आवरायला घेतला. ह्या बेडवरचा सगळा जो धिंगाणा होता तो त्या बेडवर टाकला. आणि गादी वगैरे काढून व्यवस्थित गादीच्या खालची जेवढी ब्लँकेट वगैरे बेडशीट वगैरे आहे त्या आधी व्यवस्थित करून घेतल्या. आणि जे खालचं हातरून होतं हे सगळं उचलून त्या बेडवर टाकून घेतलं सगळं. आणि मग बेडशीट वगैरे टाकून घेतली. बेडशीट काय व्यवस्थित जमतच नव्हती टाकायला, म्हणून 2-3 वेळा तीच काढून तीच परत टाकली, तीच काढून तीच परत टाकली. 2-3 वेळा त्या दिवशी माझ्यासोबत असंच झालं. नंतर एकदाची झाली व्यवस्थित. मग झाडू वगैरे मारून घेतला. आणि मग नंतर आमच्या दक्षूला टी व्ही पाहायची घाई एवढी होती का जागेवरनं उठायला तयार नव्हता, तिथंच उडत होता. आणि मग नंतर ते सगळं झाल्यावर काचावरचं पण साफ करायला घेतलं. काचावरचे बॉटल वगैरे सगळे आमच्या ह्यांनी हे ठेवलेलं होतं, पोरांचं सामान होतं, हे सगळं उचलून व्यवस्थित लावून घेतलं. आणि मग मला ड्रेसिंग साफ करायचा होता, पण वेळ नव्हता. थोडे कामं आणखी जास्त होते राहिलेले, म्हणून तो काय एवढा आवरून घेतला नाही. सगळं सामान तिथल्या तिथंच व्यवस्थित लावून पुसून वगैरे त्याला पूर्णपणे घेतला. आणि मग ते झाल्यानंतर मग किचनमध्ये थोडंसं आवरायचं होतं. मग किचनमधलं थोडंसं आवरायला लागले. डबे वगैरे बॉटल वगैरे ज्या होत्या ते सगळे ठेवल्या आहे. शॉपमध्ये लागणाऱ्या बॉटल आहेत सगळ्या, आमच्या शॉपमध्ये लागतात. मग त्या सगळ्या साईडनी ठेवल्या. आणि परत सगळं उचलून वगैरे तिथलं घेतलं. आणि मग झाडू वगैरे मारायला झाडू वगैरे इकडनं तिकडून, तिकडून इकडे, मग कोपऱ्यातनं सगळ्या कोपऱ्यातनं मग झाडू वगैरे मारून घेतला. आणि झाडू मारायला कारण कचरा एवढा होतो, पाय वगैरे धुवून येत नाहीत, काय नाही. तसेच पाय बाहेर फिरायला गेले की तसेच येतात आणि घरात घुसतात. त्यामुळे पायाची धूळ जरा जास्तच घरात होती. मग परत आमच्या गोलूने केलेला हा धिंगाणा. कितीही गोलूचे सामान व्यवस्थित, खेळणे व्यवस्थित जागेवर ठेवा. आमचा गोलू काही व्यवस्थित ठेवत नाही. जेवढे त्याच्या सामान त्याच्या जागेवर खेळणे ठेवले तरी तो काढून घरात आणतोच. मग धुवायचे होते भांडे, आणि भांडे पण भरपूर पडलेली होती. कारण पोरं एक भांडं काढतात आणि बेसिनमध्ये टाकून देतात धुवायला. ग्लासाने पाणी जरी पिलं तरी पण तो ग्लास बेसिनमध्ये आणूनच धुवायला टाकून देणार. अशाने भांडी जरा जास्त होऊन जातात. आणि मग मी गेले होते मार्केटमध्ये. मग ही टोस, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या आणल्या होत्या. ह्या मिरच्या आमच्या ह्यांना जेवणासोबत रोज खायला खूप आवडतात. त्याला तेल लावून आणि मीठ लावून असं थोडं भाजून घेतलं ना, छान लागतं. आणि मग नंतर ह्यांनी डीमार्टमधनं हे सामान आणलं, बिस्किट वगैरे हे सगळं. आणि हे बिस्किट आहे हार्टचे, हे मला खूप आवडतात. दिलचे बिस्किट मग हे आणलं. आणि विलायची, लवंग, शॅम्पू. आणि हे होते स्कॉच ब्राईटचं, हे किचनचं वगैरे. हे मला यूज करून बघायचं होतं कसं आहे, कारण मी ॲड्स खूप बघितल्या होत्या. त्या म्हटलं बघावं कशा आहे. आणि मग हे लायझॉल वगैरे. आणि ह्या ज्या कलरच्या गोळ्या आहेत ना, ह्या खूप छान आहेत बाथरूममध्ये किंवा घरात ठेवायला, वास छान येतो. आणि मग नंतर मला धुवायची होती ही ब्लँकेट. त्याला भिजत घातलं पाण्यात आणि सर्फमध्ये. आणि मग नंतर भिजल्यानंतर मग पाण्याने छान तिला असं तुडवून धुवून काढली. आणि मग नंतर टेरेसवर नेऊन तिला टाकून दिली. मग आमच्या हे आले आणि आमच्यांचं म्हणणं होतं की मला अंड्याची पोळी करून खायची आहे, म्हणून त्यांनी त्यांच्याच हाताने बनवून खाल्ली. आणि मला पण खायची होती, म्हणून म्हटलं मग बनवा काहीतरी, एखाद्या दिवशी तरी ऐकतं तरी मिळावं. म्हणून मग मी बसले निवांत आणि त्यांनी बनवली. आणि मग मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. मग मला बनवायची होती नॉनव्हेज चिकनची भाजी. मग मी आधी तेल होऊ दिलं आणि मग नंतर त्यात मसाला घातला आणि तो पण छान असा होऊ दिला. आणि मसाला झाल्यानंतर मग त्यात मी टाकलं तिखट आमच्या इथं जरा जास्त खातात, कारण नॉनव्हेज वगैरे असलं का तिखट जरा आमच्या इथं जास्त लागतं. कारण तिखट नसलं ना का ते भाजी त्यांना आवडत, म्हणजे चांगली लागत नाही. त्यामुळे जेवढे जास्त तिखट असेल तेवढी तोंडाला चव येते. आणि हे तिखट काय एवढं तिखट नव्हतं, त्यामुळे मी थोडं जास्त घातलं. आणि मग मीठ टाकलं आणि मसाला वगैरे टाकला मग त्यात. आणि मग चांगलं हे सगळं आणखी थोड्या वेळ होऊ दिलं. आणि मग नंतर जे उकळलेलं चिकन होतं, आधी मी उकडून घेते चिकन. हळद, मीठ, तेल, कांदा हे सगळं टाकून उकळून घेते. आणि मग नंतर ते उकडलेलं सगळं मग मी ह्यात चिकनमध्ये टाकून दिलं, मसाल्यामध्ये, चिकनच्या मसाल्यामध्ये. मग नंतर टाकलं. मग नंतर बारीक कापून जी कोथिंबीर होती ती बारीक कापून अशी टाकून दिली वरनं. आणि भाजीचा कलर बघा किती छान आला आहे आणि किती छान दिसते आहे.
कलर तर दिसतोय लाल वगैरे आलेला, पण आता खाताना तेव्हाच कळन आहे खरंच कशी झालेली, तिखट झाली आहे का नाही झालेली आहे. तर छान झाली. उकळी आली थोडी, ती 2दा उकळी आली का त्याला बंद करून द्यायचं. झाली मग आपली चिकनची भाजी तयार. कशी वाटली तुम्हाला माझी चिकनची भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगाल. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय. तू व्हिडिओ काढतेस ना? हां, एवढी काय